बोगस जात प्रमाणपत्राप्रकरणी भाजपच्या मुरजी पटेलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पालिकेच्या 2017च्या निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र सादर केल्याचा हा आरोप आहे। भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्या विरोधात खोटी कागदपत्र सादर करून इतर मागासवर्गीय आणि ओबीसीचे जात प्रमाणपत्र मिळवल्या प्रकरणी शाहूनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी निखिल यांच्याकडून। निखिल, बोगस जात प्रमाणपत्राप्रकरणी भाजपच्या मुरली पटेलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि सध्याचा तपशील? गार्गी, पाहायचं झालं तर भाजपचे नेते, निवडणूक प्रभारी व भाजपचे उत्तर पश्चिम जिल्हा महामंत्री असलेले मुरजी कांजी पटेल यांनी 2017 मध्ये अंधेरी पूर्व प्रभाग क्रमांक 81 मधून निवडणूक लढवली होती। निवडणूक लढताना लेवा पाटील जातीचे प्रमाणपत्र आहे त्यांनी वापरलेले होते, मात्र जात प्रमाणपत्र पडताना वेळी हे प्रमाणपत्र बोगस असल्याचं सिद्ध झाल्याने वांद्रे महानगर हा जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या प्रकरणी आता हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून न्यायालयाने देखील मुंबईच्या शाहू नगर पोलीस स्थानकात मुरजी पटेल यांच्या विरोधात आता गुन्हा दाखलच्या झाल्याच्या नंतर ही संपूर्णपणे जी सुनावणी आहे ती सुरू आहे। त्यासोबतच त्यांनी वडिलांच्या शाळा सुटल्याचा दाखलाही जो आहे तो बोगस असल्याचं या ठिकाणी पुढे आलेला आहे। नक्कीच ह्या संदर्भात जी आता कारवाई आहे ती पोलिसांकडून केली जाते आणि नक्कीच हे संपूर्ण न्यायालयीन प्रकरण आहे। पाहायचं झालं तर हे संपूर्णपणे त्यांचं जे नगरसेवक पद आहे ते देखील आता रद्द करण्यात आलेलं आहे। शाहू नगर पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आल्याच्या नंतर त्यांच्यावरती ही जी कारवाई आहे ती आता केली जाते आणि 2017चं हे प्रकरण आहे ते आता या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र आहे ते बोगस असल्याचं पुढे आलेलं आहे। निखिल, अधिक अपडेट घेत राहणार आहोत आणि नेमकी काय कारवाई होईल याकडेही लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।